नमस्कार, दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तुम्ही कधी हॉटेलसारखा जिरा राईस कधी घरी बनवला आहे का? तो पण एकदम झटपट आणि एकदम हॉटेल स्टाईल। तर मी आज जिरा राईसची रेसिपी घेऊन आलेली आहे। चला तर मग तुम्हाला मी रेसिपी सांगते। मी इथे 1 वाटी मोठा बासमती पुलावचा तांदूळ घेतलेला आहे आणि तुम्ही कोणताही बाजारात खूप प्रकारचे तांदूळ असतात। मी इथे मोठा पुलावचा तांदूळ घेतलेला आहे 1 वाटी आणि आता हा तांदूळ आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण की त्याच्यावरची सगळी धूळ निघून जाते आणि काय जे पावडर असेल तेही निघून जाते। त्यामुळे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला हा 15 मिनिट कमीत कमी 10 ते 15 मिनिट आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे, कारण की तांदूळ शिजायला वेळ पटकन खूप कमी लागतो त्यामुळे। आणि आपला जिरा राईस खूप छान होतो। आणि आता आपले तांदूळ भिजेपर्यंत मी आता पाणी उकळत ठेवणार आहे। ज्या वाटीने मी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने मी 4 ते 5 वाट्या पाणी घेणार आहे आणि पाणी आपल्याला छान हे उकळी येऊ द्यायचे आहे। आणि हा जिरा राईस खायला खूप छान लागतो, एकदम झटपट होतो, घरच्या घरी हॉटेलसारखा होतो, वेळही खूप कमी लागते। आणि तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा। जर माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे चवीनुसार व लिंबू पिळा। लिंबू आणि मीठ घातल्यामुळे आपला भात हा छान असा मोकळा होतो। आणि आता गॅस चालू करा व गॅसवर आता आपल्याला हे पातेले ठेवायचे आहे आणि फुल गॅसवर आपल्याला हे पाणी असे छान खळखळीत उकळून घ्यायचे आहे। आता मी हे पातेले गॅसवर ठेवलेले आहे आणि कमी साहित्यात होते आणि आपला वेळही खूप कमी लागतो। जर कुणी अचानक घरी आले असेल पाहुणे तर त्यांना तुम्ही हा जिरा राईस करू शकतात आणि झटपट होतं, वेळही खूप कमी लागतो आणि खायलाही खूप छान लागतो। एकदम हॉटेलसारखा झालेला आहे जिरा राईस। आता आपल्या पाण्याला छान उकळी फुटत आहे। आता 15 मिनिट झालेले आहे, तांदूळही छान भिजलेला आहे। आता मी आता ह्या पातेल्यामध्ये शिजवायला ठेवणार आहे। जर तुम्ही फुल गॅसवर भात शिजवत असला तर तुम्ही तिथेच गॅसजवळच थांबावं लागेल। जर मंद आचेवर ठेवला तर तुम्ही तुमचे कामं करू शकतात। आणि आता मला कमीत कमी 10 मिनिट लागलेले आहेत हे भात शिजायला आणि पटकन शिजतो, कारण की तांदूळ हा आपला आधीच भिजलेला असतो ना। तुम्ही बघू शकता आपला भात हा छान शिजलेला आहे। आणि आता मी तुम्हाला हा भात दाखवते ही चमच्याच्या मदतीने। बघू शकता एकदम मोकळा सकसकीत झालेला आहे। आणि आता शिजलाय का नाही तोही मी तुम्हाला दाखवते तोडून। तुम्ही बघू शकता भातही छान शिजलेला आहे। आणि आता आपल्याला हा चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे भात पूर्णपणे। आता भात मी चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे, कारण की त्यामधले पाणी सगळे निथळून घ्यायचे आहे व चमच्याच्या मदतीने असा हलक्या हाताने पसरवा व त्यामध्ये वरतून 1 ग्लास थंड पाणी घाला, म्हणजे आपल्याला हा भात अजून मोकळा होईल। आणि 10 ते 15 मिनिटं फॅन खाली आपल्याला हा थंड व्हायला ठेवायचा आहे, जर लवकरात लवकर हवा असेल खायला जिरा राईस तर। आता हे मी 10 ते 15 मिनिट फॅन खाली ठेवणार आहे। बघू शकता किती मोकळा झालेला आहे। तर भात आपला हा थंड झालेला आहे एकदम, तुम्ही बघू शकता। आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे, एकदम मोकळा झालेला आहे आणि पांढरा शुभ्रही झालेला आहे। आता गॅसवर 1 कढई गरम करायला ठेवा आणि कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घाला। जर तुम्हाला साजूक तुपाची रेसिपी हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। घरच्या घरी मी साजूक तूप कसे केलेले आहे, एकदम प्युअर गाईचे तूप मी घरी बनवलेले आहे। तुम्ही ते लिंक जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्की बघा। आता तूप तापले की आपल्याला यामध्ये जिरे घालायचे आहेत। जिरे छान तडतडले की आपल्याला आता जिरे तडतडलेले आहेत। आता जिरे तडतडले की आपल्याला यावर हा मोकळा सकसकीत झालेला तांदूळ घालायचा आहे आणि हा भात आपल्याला आता चमच्याच्या मदतीने सर्व एकजीव करायचा आहे। मी यामध्ये मीठ घालणार नाही, कारण की मी सुरुवातीला भात शिजवताना मीठ यामध्ये घातले होते, त्यामुळे भात खारट होण्याची शक्यता होते असते, म्हणून मी मीठ टाकणार नाही। मी सुरुवातीला थोडे जास्त मीठ घातले होते। जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये घालू शकता। जर तुम्हाला यामध्ये अजून खडे मसाले घालायचे असेल तेही तुम्ही घालू शकता।
खडे मसाले नाही घालून सुद्धा हा भात खूप छान झालेला आहे. एकदम जिरा राईस एकदम हॉटेल स्टाईल झालेला आहे. हा जर भात तुम्ही करून खाताल तर हॉटेलला जायचं, हॉटेलचा खायचा विसरताल तुम्ही हा जिरा राईस. आता वरतून थोडीशी आपल्याला हिरवी कोथिंबीर घालायची आहे सजवण्यासाठी. आता परत एकदा आपल्याला हा भात असा छान चमच्याच्या मदतीने सर्व एकजीव करायचा आहे. जिरे तुम्ही बघू शकता आपली फोडणी ह्या पूर्ण भाताला लागलेली आहे आणि हा एकदम झटपट होतो. तर आता चला तर मग आपला हा जिरा राईस तयार आहे. हा जिरा राईस तुम्ही डाळ फ्रायसोबत किंवा पनीरची भाजी, जी भाजी असेल त्या भाजीसोबत तुम्ही हा खाऊ शकता आणि खूप सोप्या पद्धतीने आहे. अगदी झटपट होतं, वेळही खूप कमी लागतो. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला एक लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि जर अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. वेगवेगळ्या रेसिपी मी अपलोड